मधून आहे बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे। बारामती परिसरामध्ये त्यांच्या माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ आता फिरू लागलेला आहे। तर बारामतीमधून ही अतिशय महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ बारामतीमध्ये दाखल झालेला आहे। सुनेत्रा पवार यांची उमेदवारी लोकसभेसाठी जवळपास निश्चित झालेली आहे। अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे, मात्र बारामती परिसरामध्ये त्यांची माहिती आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ आता फिरू लागलेला आहे। तर बारामतीमधून आता सुनेत्रा पवार यांची अधिकृत घोषणा होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान याच आधी कार्यकर्त्यांकडून अनेकदा त्यांचे पोस्टर सुद्धा लागलेले पाहायला मिळाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा माहिती देणारा, त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ सुद्धा फिरू लागलेला आहे आणि त्यामुळे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे। बारामती परिसरामध्ये त्यांच्या माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ आता फिरू लागल्यामुळे चर्चा रंगलेली आहे। या दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून। मंगेश, काय अधिकची माहिती आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे आपला फोन ड्रॉप झालेला आहे। तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा कार्याचा आढावा घेणारा आणि त्या संदर्भात माहिती देणारा प्रचार रथ सुद्धा फिरू लागल्यामुळे बारामतीमधून लोकसभा निवडणूक सुनेत्रा पवार लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे।